एक महत्त्वाची बातमी येते ती पुण्यामध्ये काय घडते ते पाहतोय। पुणे प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे लहू बालवडकर हे आघाडीवर आहेत, भाजपचे गणेश कळमकर आघाडीवर आहेत। पुण्यातली ही बातमी। तर राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर मात्र पिछाडीवर गेलेले आहेत। पुणे प्रभाग 9 मधले हे आपण कल पाहतो आहोत। भाजपचे गणेश कळमकर आघाडीवर आहेत, मात्र राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर हे मात्र पिछाडीवर आहेत। राष्ट्रवादीच्या अमोल बालवडकर यांची निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती। विशेषतः चंद्रकांत पाटील विरुद्ध अजित पवार असा सामना तिथे बालवडकरांवरून रंगला होता। कुठे ना कुठेतरी भाजपनं इथं पण सरशी साधलेली दिसते। भाजपाने ते केलं की या निवडणुकीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा मुद्दा ठेवला। तर पक्षावर टीका झाली, कोणाला तिकीट दिलं, आयात उमेदवार, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निवडून येण्याची क्षमता या एकमेव गोष्टीवर मला वाटतं ते तिकीट वाटप केलं होतं। ते नाशिक असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, काही ठिकाणी त्यांना याचा फटका बसला। काही मतदारांनी राग व्यक्त केला, अनेकांनी नोटा नोंदवून, मला वाटतं नोटाचं यावेळेस बघायला लागेल अंतिम आकडे। कदाचित हा विक्रम असेल या निवडणुकीतला। लोकांनी आपला निषेध नोंदवला आहे, परंतु शेवटी इलेक्टिव्ह मेरिट हाच त्यांचा क्रायटेरिया तो आकड्यांमध्ये परावर्तित होतो। नक्की। आणि ही मुंबईतली आपण आकडेवारी पाहतो आहोत। मुंबईची जी पालिका निवडणुकीचा निकाल जो आहे त्यामध्ये पालिकेनं जे सांगितलेले 133 जागांपैकी भाजपला 51 जागांवर विजय मिळवलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 48 जागांवर विजय मिळालेला आहे, तर अजित पवार गटाला 1 जागेवर विजय मिळालेला आहे। पालिकेनं मुंबईमध्ये भाजप 51 जागी विजयी असल्याचं सांगितलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना 48 जागांवर विजयी आहे। मुंबई पालिकेकडून 133 जागांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत। त्याप्रमाणे आपण पाहतो आहोत भाजपला 51 ठिकाणी, तर त्या खालोखाल ठाकरेंची शिवसेना 48 जागांवर विजयी आहे। शीतलजी, मला तुम्हाला या संदर्भात दोन